नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. नेहमीप्रमाणेच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मानसिकरित्या अधिक सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आपल्यासमोर सादर करीत असतो. आज जी संकल्पना मी आपल्यासमोर ठेवणार आहे ती सुरुवात होते आपल्या बालपणापासून. आपल्या बालपणी आपल्याला सर्वांनाच एक कथा ऐकवल्या गेली होती. ती होती की ससा आणि कासवाची. एका जंगलामध्ये काय होतं की एका सश्याची आणि कासवाची शर्यत सुरुवात होते. आणि शर्यतीमध्ये असं लक्षात येतं की हळूहळू जोमात पडणारा ससा त्याला असा एक आत्मविश्वास निर्माण होतो की आता मी त्या त्या शर्यतीमध्ये बराच पुढे आलेला आहे, त्यामुळे आता थोडा आराम करायला हरकत नाही. आणि तो ससा एका झाडाखाली निवांत आराम करत बसतो. आणि त्याच दरम्यान कासव जो चालायला खरं तर अतिशय हळू असतो आपल्या वेगाप्रमाणे, परंतु तो चालत राहतो आणि कुठेही थांबत नाहीत, विसावा घेत नाहीत, आराम करत नाहीत आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या गतीनुसार तो चालत राहतो. आणि शेवटी काय होतं की सतत चालणारा कासव कुठेही न थांबल्यामुळे, दमल्यामुळे, विसावा न घेतल्यामुळे तो शर्यत जिंकतो. आणि मग आपल्याला असं सांगितलं जातं की बघा, अतिशय वेगवान असणारा कासव सुद्धा एका टप्प्यावर विश्रांती घेत बसला आणि अतिशय हळू असलेला कासव शर्यत जिंकतो. पण ही कथा मला इथंच संपवायची नाही आहेत. हा कथेचा एक भाग झाला. या कथेच्या पुढे बरेच प्रश्न माझ्या मनामध्ये उभे राहतात. पहिला प्रश्न असा होता की ससा आणि कासव या दोघांमध्ये जी शर्यत लावण्यात आली, खरंच त्या दोघांचे निकोप होते का? एका सशाची दुसऱ्या सशाची शर्यत समजू शकतो, परंतु ससा आणि कासव यांची मुळातच जी शर्यत लावल्या गेली होती ती कशासाठी? दुसरा प्रश्न असा तयार होतो की जो ससा अतिशय वेगाने धावला, तो स्वाभाविकपणे दमला असेल, थकला असेल, त्यामुळे त्याने विसावा घेतला असेल. परंतु ह्या धावपळीमध्ये तो जितका धावला तितका त्या धावपळीमध्ये त्याने विसावा पण घेतला आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये आपण जिंकू की हारू याचा मात्र कदाचित त्याच्या मनामध्ये विचार पण आला नसेल, असं होऊ शकेल. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जो कासव होता त्याची संथ गती जरी असली तरी बराच दीर्घकाळ तो चालत राहिला आणि कुठेही त्याला थांबावंसं वाटलं असेल, दमला असेल, पण त्याने तो दमला नाही, थांबला नाही आणि आपल्या जीवाचं आकांत करून तो चालत राहिला आणि शर्यत त्याने जिंकली. मग इथं असा प्रश्न तयार होतो की खरंच शर्यत जरी तो जिंकला असेल, परंतु इतका सर्व वेळ तो दमला असेल, थकला असेल, तरी तो थांबला नाही. याचाच अर्थ काय की त्याने जीवाचा आकांत करून ती शर्यत जिंकली. पुढचे प्रश्न जे तयार होतात की खरंच ती स्पर्धा जिंकल्यानंतर असं काय भलं मोठं बक्षीस तिथं ठेवण्यात आलं होतं, याचा काही थांगपत्ता तिथं त्या शर्यतीच्या कथेच्या मागे दिसत नाहीत. पुढचे प्रश्न असे निर्माण होतात की सशाने कासवाने जी शर्यत जिंकली त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेत का? आणि ते बदल खरंच सकारात्मक होते का? कासवाने स्पर्धा जिंकल्यानंतर खरंच त्या स्पर्धेमुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूपच सकारात्मक असे बदल झाले होते का? हा पण एक मोठा प्रश्न आहे. अजून एक प्रश्न निर्माण होतो की ती शर्यत जी सशाने हारली त्याच्यानंतर खरंच त्याचं लाईफ खूप गडबड झालं का? किंवा त्याच्या लाईफमध्ये खूप साऱ्या विपत्ती निर्माण झाल्यात का? असे खूप सारे प्रश्न त्या शर्यतीच्या दरम्यान किंवा शर्यतीनंतर मनामध्ये आपल्या निर्माण होणं स्वाभाविक आहे. मग तुम्ही आता म्हणणार की ही सर्व कथा ऐकवण्यामध्ये कशासाठी, म्हणजे त्याचा उद्देश काय? तर उद्देश तो एकच आहे की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं, वेगवेगळ्या संकल्पनाने आपलं आयुष्य भरलेलं असतं. शाळा शिकल्यानंतर खूप छान होईल, कॉलेज शिकल्यानंतर खूप छान होईल, लग्न झाल्यानंतर खूप छान होईल, मुलं झाल्यानंतर खूप छान होईल, करिअरमध्ये असे काही सॅक्रिफायसेस केले की
छान होईल. आणि मग प्रत्येक वेळेस एक शर्यत आपल्यासमोर उभी राहते आणि ती शर्यत पूर्ण करण्यामध्ये आपण दमछाक करतो. प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. त्याच पद्धतीने त्या शर्यतीमध्ये कोणी पुढं जातं, कोणी मागे राहतं. हे जितकं अपरिहार्य आहे, तितकं हे समजणं अपेक्षित आहे की ह्या सर्व शर्यती जिंकणार किंवा हारणार त्याच्या पलीकडे त्या प्रवासामध्ये खरंच मला मनाला वाटेल तेव्हा मी विसावा घेईल, थांबेल. जमलं तर शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करेल, नाही जिंकलो तरी विशेष काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीची मानसिक स्थिती आपली खरं तर सर्वांची निर्माण व्हायला पाहिजे. आता हल्ली तर लहानपणापासूनच जन्माला आल्यानंतर पालक आणि आजूबाजूचे विचारतात की तू काय बनणार आहेस पुढे, डॉक्टर, इंजिनियर. जेणेकरून फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यामध्येच त्या जीवनाची सार्थकता आहे. अशा पद्धतीच्या शर्यती आपल्यासमोर ठेवल्या जातात. नात्यांच्या शर्यती, आपल्या व्यवसायाच्या शर्यती, आपल्या कुटुंबाच्या शर्यती आणि या शर्यतीमध्ये खरंच माणूस खूप दमछाक होतो. कधी-कधी त्याला ती शर्यत पूर्ण करावीशी पण वाटत नाही, त्याला जिंकावंसं पण वाटत नाही. परंतु त्याच्यामधून बाहेर पडण्याची पण सोय या समाजाने निर्माण केलेली नाही. त्यामुळे ससा आणि कासवची जी कथा आपल्याला जीव तोडून ऐकवल्या जाते आणि सांगितलं जातं की आयुष्यभर छोट्या प्रमाणात का होईना, कमी प्रमाणात का होईना, पण प्रगती करत चला, आगेचूक करत चला. परंतु हे सर्व करूनसुद्धा मी खरंच सुख, समाधानी आणि आनंदी राहणार आहे का, याची कुठेही शाश्वती नसते. त्यामुळे कधी-कधी मला तो हारलेला ससा पण छान वाटतो, कारण त्याच्या मनाला वाटलं तेवढा तो पळाला. त्याच्या मनाला वाटलं त्याने तितकी ती निर्भोळ आनंद आणि विश्रांती पण घेतली आणि हे होत असताना स्वाभाविक त्याने ती स्पर्धा पण हारली. परंतु त्या पूर्ण प्रवासाचा त्याने त्याची गती आणि त्याला हवंसं असलेलं त्याचं मनाचा विसावा हे दोन्ही त्या शर्यतीमध्ये त्याने खरं तर त्याने शोधलं. म्हणून ह्या शर्यतीमध्ये कोणी हारलं आणि कोणी जिंकलं याच्या पलीकडे दैनंदिन जीवनामध्ये मी सुखी, आनंदी, समाधानी आणि अतिशय मानसिक स्थितीत, शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये मी सदृढ आहे की नाही, याचा मात्र आपण कानोसा घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना ही गोष्ट सांगत असताना हे सर्व बारकावे आपापल्या पद्धतीने समजून सांगा. मला असं वाटतं की कथा एका वेगळ्या स्वरूपात मी आपल्यापर्यंत मांडण्यामध्ये यशस्वी झालो असेल आणि तुमच्या प्रतिक्रियामधून मला ते कळलंच. थँक यू सो मच वन अँड ऑल.